विद्यार्थी मित्र नमस्कार. आता सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं आता आपण सगळे घरी आहोत आणि त्यातच 3 मे पर्यंत आपण वाट बघितली की आपले क्लासेस सुरू होतील, पण शासन निर्णयाद्वारे सध्या हे क्लास सुरू होऊ शकले नाहीत. म्हणून आम्ही एक छोटा प्रयत्न करतो की तुम्हाला यूट्यूबद्वारे ऑनलाईन पद्धतीने किंवा यूट्यूबद्वारे की काही चॅप्टर्स मॅथ सायन्स आणि इंग्लिशचे शिकू इच्छितो. आपला प्रयत्न आहे, नवीन आहे, जास्तीत जास्त सोप्या भाषेत तुमच्या पुस्तकावर कसं पोहोचता येईल याचा आपण प्रयत्न करूया. तर आज आपण मॅथ मधला पहिला चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, नाव तुम्हाला आठवतच असेल की हा चॅप्टर ऑलरेडी मागच्या वर्षी आपण घेतलेला आहे, प्रिव्हियस इयर हा चॅप्टर बघितलाय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर याचा स्टँडर्ड फॉर्म काय आपल्याला माहित आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे त्याची फ्रेम काय, साच्या स्वरूप, हे याचं स्वरूप काय, तर त्याचा फॉर्म आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन ax + by + c = 0. याला काय म्हणायचं, फ्रेम ऑफ इक्वेशन. याची फ्रेम ऑफ इक्वेशन कशी आहे, साच्या, मराठीत काय म्हणतात त्याला, साच्या. ax + by + c = 0 where a, b, c are real numbers. कसे नंबर आहेत हे, रियल नंबर्स. a b c व्हेरिएबल नाही इथं ते रियल नंबर्स आहेत आणि ते व्हेरिएबल कोण आहे, x and y. इथं व्हेरिएबल तुम्हाला वाटतं a व्हेरिएबल आहे, x नाही, तो कोएफिशिएंट ऑफ x आहे, हा कोएफिशिएंट ऑफ y and c is the constant term. आणि इक्वेशन इन व्हेरिएबल x आहे, दोन व्हेरिएबल आहेत म्हणून याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणायचं. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघू, एक एक्झाम्पल बघू. x + y ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला, मग 10 त्याला असं करता येतं, त्या फॉर्मॅट मध्ये आणता येते आपल्याला. x + y - 10 = 0. हे कॉन्स्टंट टर्म, याचा कोएफिशिएंट 1 असतो, याचा कोएफिशिएंट 1 असतो आणि याची डिग्री एकच असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का, याची डिग्री 1 असतं, 2 असता का नाही. दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, कारण याची डिग्री किती होईल, प्रत्येक पदाची 2 होईल, म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. त्याचा फॉर्मॅट ax + by + c = 0 ऑलरेडी बघितलं आपण. याचा ग्राफ सुद्धा काय असतो, एक लाईन असते. मागच्या वर्षी तुम्हाला झाले कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये, याचा ग्राफ काय असतं, एक लाईन. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, तसं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल सुद्धा झालेलं आहे. मागचं थोडंसं तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की त्याचा फॉर्मॅट कसा होता. लिनियर इक्वेशन ax + b = 0. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ज्या इक्वेशन मध्ये फक्त एकच चल पद असतं त्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणायचं. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आणि ज्या इक्वेशन मध्ये 2 चल पद असतात आणि त्याची डिग्री प्रत्येक पदाची 1 असते त्याला इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं. याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. अजून काही जणांच्या मनात शंका येईल की असं असेल तर की 2xy + y = 1. दिस इज ऑल्सो नॉट लिनियर, कारण याची डिग्री किती होईल, 2 होईल. याची 1 आणि 1 2 डिग्री होईल. याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येणार नाही. अजून एखादी शंका असू शकते तुमच्या मनामध्ये की 1/x + 1/y = 3. हे लिनियर इक्वेशन आहे का, नाही. त्याचं कारण आहे की हे जर वर गेलं तर इंडेक्स त्याचा -1 होत असतो, +y⁻1. आणि आत्ताच आपण बघितलं ज्याची डिग्री +1 आहे त्यालाच आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणता येईल. हा, याला आपण मॉडिफाय करणार आहेत पुढे सबस्टिट्यूशन मेथड वापरून. 1/x ची किंमत a ठेवायची आणि 1/y ची किंमत b ठेवून आपण म्हणू शकतो a + b = 3. त्याला मॉडिफाय आपल्याला करता येईल, लक्षात घ्या. आणि आपण इक्वेशन मध्ये पहिलं बघितलं इक्वेशन इन वन व्हेरिएबल, त्याचा फॉर्मॅट कसा असतो, ax + b = 0. आणि याचा ग्राफ आठवत असेल तुम्हाला, याचा ग्राफ हा एक लाईनच असतो आणि तो कोणत्या तरी ऍक्सिसला पॅरलल असतो. मी तुम्हाला शिकविलेला आहे 9वीला, तुम्ही काढलेत ग्राफ x = हा ऍक्सिसला पॅरलल असतो. याचा सुद्धा ग्राफ एक लाईन असते आणि तो मात्र ऍक्सिसला पॅरलल नसतो. पुन्हा एकदा सांगतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल
where A, B, C are real numbers and A, B is not equal to 0 at the same time. At the same time. तुमच्या पुस्तकामध्ये याची डेफिनेशन आहे, बघू शकता तुम्ही, पहिल्याच पेजवर आहे. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. तर फॉर्मॅट लक्षात घ्या. साच्या असं त्याचं स्वरूप असतं. फ्रेम, याला काय म्हणायचं? फ्रेम. आता टू व्हेरिएबलची बघितली, आठवीला असतात, आठवीपर्यंत आपण एक व्हेरिएबल. आता हे गणित आपण बघितलेत ऑलरेडी. तर कळालं तुम्हाला? व्हेरिएबल याला म्हणता येईल का? x² + y² = 10 याला म्हणता येणार नाही. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ शकतात तुम्ही. याला म्हणता येईल का? √3x + √5y = √7 और √9. कोएफिशिएंट रियल नंबर है. √3 is a real number. √3 is a real number. √5 is a real number. कोएफिशिएंट चालतात. आणि म्हणून दिस इज आल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दिस इज करेक्ट. दिस इज इक्वेशन. किंवा एखादा पॉइंट मध्ये आपलं 0.3 + 0.3x + 0.7y = 5. It is also linear equation in two variable. तर हे ऑलरेडी आपण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे. तर ह्या वर्षी अजून काही आपल्याला नवीन मेथड लिनियर इक्वेशन सोडवण्याचे एकूण खऱ्या 3 पद्धती. ते सोल्युशन काढायचे आपल्याला. सोल्युशन काढायचं म्हणजे सोल्युशन म्हणजे काय? त्या किमती ठेवल्यामुळे LHS = RHS होत असते. ते सोल्युशन काढण्याच्या असे 2 लिनियर इक्वेशन एकत्र करून सोडवण्याच्या पद्धतीला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणायचं. असे 2 नीट आहे का आपण? असे 2 इक्वेशन एकत्र करून आपण सोडवतो त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन. आणि त्याच्यावर सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या 3 पद्धती मुख्य. एलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ वन व्हेरिएबल. एक व्हेरिएबलचा लोप करून द्विचल समीकरणाचं त्याचं एकचल समीकरणात रूपांतर करायचं आणि x आणि y च्या व्हॅल्यू काढायचे. x y कोणी असो, m n कोणते असले तरी चालतात. द्विचल समीकरणाचं एकचल समीकरणात रूपांतर करण्याच्या काही पद्धती. त्यातली मागच्या इयत्तेत आपण बघितले. इन 9th स्टँडर्ड वी ऑलरेडी लर्न नंबर्स ऑफ प्रॉब्लेम. वी हॅव टेक numbers of 100 problems we have take, but we have also study here first exercise by elimination of coefficient method. Simultaneous equation सोडण्याची पहिली पद्धत अजून एकदा सोडवायची. लक्षात घ्या, ही पद्धत आली तर ग्राफिकल. दुसरी पद्धत आहे ग्राफिकल मेथड आणि तिसरी पद्धत आहे क्रॅमर्स रूल. जर परीक्षेत तुम्हाला विशिष्ट पद्धतीने विचारलं तर त्याच पद्धतीने गणित सोडवावं लागेल. ग्राफिकल मेथड म्हणलं तर ग्राफिकल मेथडने सोडवलं. हे सुद्धा आपण मागच्या वर्षी बघितलंय. आणि ह्या वर्षी तुम्हाला अजून विशेष नवीन भाग येतो म्हणजे क्रॅमर्स रूल. पण पहिल्यांदा सबस्टिट्यूशन मेथड तीच आहे, लक्षात घ्या. एलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट म्हणजे सबस्टिट्यूशन, उभी पद्धत किंवा आडवी पद्धत. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन गणित घेताना, प्रॉब्लेम घेताना. तर त्यासाठी आपण एकदा 30 रिव्हिजन एलिमिनेशन मेथड. कोणती पहिली पद्धत बघायची आपल्याला? वाट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोडण्याची आज पहिली पद्धत बघायची. एलिमिनेशन ऑफ कोएफिशिएंट. इक्वेटिंग कोएफिशिएंट करून मग त्याला कसं सोडवायचं? टू व्हेरिएबलचं वन व्हेरिएबल रूपांतर करून त्याचं सोल्युशन करायचं. त्यासाठी आपण आज एक्सरसाइज 1 प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 घेऊया. पहिला तुम्हाला नंतर बघूत आपण. ती ऍक्टिव्हिटी ती सहज तुम्हाला सोडवता येईल नंतर. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे शिकवत असताना आपलं बुक्स आपल्या जवळ असू द्या. त्यातला पहिला क्वेश्चन तुम्हाला आठवण ऑलरेडी आपण खूप घेतलेले, पण एकदा तुम्हाला रिकॅप घेतोय. तुमच्याला कोणती मेथड शिकायला आज आपण? एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड इक्वेटिंग कोएफिशिएंट करायचे आणि त्याचे ऍडिशन किंवा काय करायचं? सबट्रॅक्शन करून 2 व्हेरिएबलचं एक व्हेरिएबल रूपांतर करून आणि मग आपण ते करायचं. फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.1 पेज नंबर 5 त्यातलं क्वेश्चन 2 त्यातला पहिला प्रॉब्लेम ए च्या रूपात आहे. व्हेरिएबल कोण आहे? तर मग ते व्हेरिएबल नाही, ते त्यावेळेस आपण रियल नंबर. 3a + 5b. फर्स्ट इक्वेशन इज 26. गिव इक्वेशन नंबर 1 and second equation is a + 5b = 22. इक्वेशन नंबर 2. नीट ऑब्झर्व करा इक्वेशन. आता आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा लोप करायचा आहे, कॅन्सल करायचा आहे. त्यासाठी इक्वेटिंग करावं लागते.
मग इक्वेटिंग होण्यासाठी आपल्या इक्वेशनचं बॅलन्स चुकता कामा नये. मग कोणाचंही तुम्ही हे करू शकता, तुम्ही एचाही लोक करू शकता किंवा बीचा करू शकता. असं काही नाही की एचाच करा तर बीचाच करा. मग सोपं कोणतं जाईल? आता इथं जर बघितलं तुम्ही, इथं 5b, इथं सुद्धा सेकंड इक्वेशन मध्ये 5b आहे, बरोबर आहे. 5b आहे पण साइन मात्र सेम आहे, त्याशिवाय लोक होणार नाही. किती होते त्यांची जर ऍडिशन 10b. तर इथं आता तुम्हाला फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या इथं लिहायचं 1 - 2. सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला माहिती आहे खालच्या पदाचे साइन बदलायचे, लांब खाली लिहायचे. हे नाही, याचा आता याचा विचार करायचा नाही. मायनस साइन खालचं एच इथं जागा नाही म्हणून आपण खाली लिहित असतो. याला उभी पद्धत म्हणायचं. सबस्टिट्यूशन मेथड आडवी पद्धत असते. आणि इक्वेटिंग, इथं कोएफिशियंट इक्वेटिंग आहेत तरी पण ते कॅन्सल होणार नाही. मग एका व्हेरिएबलचा लोप करून ते इक्वेशन 1 व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करायचंय. आणि मग आपल्याला सोबत 3a मधून a गेले 2a, हे 5b कॅन्सल होते. इज इक्वल टू अपोजिट साइड हॅव सबट्रॅक्शन. नियम आपले तेच आहे, जुनेच आहे. अपोजिट साइड हॅव सबट्रॅक्शन. 26 - 24 22, रिमेनिंग इज 4. बघा, एक व्हेरिएबल मध्ये रूपांतर झालं. हे पुन्हा आपण 8वी वर आलो. 7वीला झालेली 6वीला झालेली गोष्ट आहे आपल्याला की द्विचल समीकरणाचं एकचल समीकरणात रूपांतर करत असताना 2a = 4. देअरफॉर हे चला असं देअरफॉर चांगलं असतंय. a = हे 2 मल्टिप्लाय केले तिकडं, हे ट्रान्सफर केल्यानंतर 4 किती होते 2. a = 2 1 are 2 2 2 are 4. a = 2. याची व्हॅल्यू किती आली व्हेरिएबलची 2. पुट इन इक्वेशन 1 or 2 कुठे ठेवा, तुम्हाला तिथं सोप वाटत दम्माने ठेवा. पुन्हा इक्वेशन लिहा. 3a + 5b = 26. आणि a ची व्हॅल्यू पुट अप करा. 3 × 2 + 5b = 26. 3 × 2 6 + 5b = 26. अगेन दिस इज इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. पुन्हा एक व्हेरिएबल आलं, माहित आहे तुम्हाला, ऑलरेडी प्रॅक्टिस आहे. बेस पक्का पाहिजे, बेस पक्का नसेल तर अडचण निर्माण होईल. 6 ला ट्रान्सफर करा, पक्षांतर करा. पक्षांतर करत असताना साइन चेंज झालं पाहिजे. 5b = 26 - 6. 5b = 20. b = 20/5. b = 4. दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. आन्सर इथं लिहित चला, छान असते. आन्सर काय आलं, सोल्युशन. x a = 2 और b = 4. शेवट पुन्हा लिहायचं. शक्यतो a अगोदर लिहायचा, b नंतर. अशा पद्धतीचं आपण सोल्युशन काढलं पाहिजे. स्टील करा आणि हे लिहून घ्या. आणि नंतर पुन्हा दुसरं गणित बघा. हे जर तुम्हाला समजलं असतं तर दुसरं गणित तुम्ही मनाने करायचंय. मी तर समजून सांगणार आहे, तुम्ही स्टील करून दुसरं मन नाही आलं तर पुन्हा माझ्या तुम्ही बघू शकता. अजून एक गणित घेऊ आपण. अजून एक समजून सांगतो. दुसरं झालेले ऑलरेडी झालेले आपल्याला. आणि त्यामुळे पूर्ण लिहून घ्या, नीट बघा. इतक्यावर समजून नाही तर तुम्ही मला विचारू शकता. कसं विचारायचं मी तुम्हाला नंतर सांगेल. काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. कसं काय पद्धत आहे मी तुम्हाला नंतर इंट्रोड्यूस करीन त्याबाबत. अजून एक दुसरं गणित घेऊ. सेकंड तुमच्या नक्कीच सुट्टीमध्ये विसरून गेला असता थोडं, आता तुमच्या लक्षात आला. तो बियर सरने आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे. हेच आहे ते, नवीन काही शिकवायला नाही. अजून सगळं जुनंच आहे, रिकॅप आहे हा. काय रिकॅप. सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण त्याच्यातला. सेकंड प्रॉब्लेम, x + 7y = 10 and second equation is 3x - 2y = 7. याला 1 नाव द्या. कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला नेण्याची पद्धत अशी फ्रेम करत चला. नसेल तर तशी फ्रेम तुम्हाला रूपांतरित करावं लागेल. कधी कधी नसत देत तर स्थिर पद उजव्या बाजूला, x खाली x, y खाली y. आणि नीट ऑब्झर्वेशन करायचं. निरीक्षण फार छान पाहिजे आपलं. आपलं निरीक्षणच नाही मग आपल्याला कोण कळतं. इथं दोन्ही जमतंय. एक तर याच्या कोएफिशियंटनी अंशाला गुणा, सॉरी नंबर 1 ला गुणा, आणि याला 7 ने गुणा, मल्टिप्लाय करा. किंवा तुम्ही याला 3 ने मल्टिप्लाय करा.
आणि याला वननी नाही केलं तरी चालतं, याचा कोएफिशियंट 1 नाही कारण तोच येणार आहे डबल. इथं अपोजिट साइन आहे म्हणून तुमचं ऍडिशन करता येईल तुम्हाला. इथं अपोजिट साइन आहे, मग काय करा, मल्टिप्लाय 2 बाय इक्वेशन 1 अँड मल्टिप्लाय 7 बाय इक्वेशन 2. बघा इक्वेटिंग होतील का नाही कोएफिशियंट इक्वल होतात. 7 × 2 14, 7 × 14 अपोजिट साइन आलं, ऍडिशन करायचं सबट्रॅक्शन करायला लागेल ऍडिशन, कारण अपोजिट साइन आहे ऑलरेडी. आणि मग शांत डोक्याने काम करायचं, गडबड होऊ द्यायची नाही. साइन घोटाळा झाला सगळं उत्तर चुकलं. खरं तर सुट्टीच्या दिवसात तुम्हाला खूप चांगला संधी आहे, मी भरपूर गणित तुम्हाला करायला देणार आहे. एका एक्झरसाइजवर 40-50 तुम्ही सोडवा, ते इंटरेस्ट दाखवा. पालकांनी सुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना थोडा इंटरेस्ट वाढवला पाहिजे. मला मान्य आहे हे ऑनलाईन किंवा अशा पद्धतीचे दोन्ही क्रिया दोन्ही झाल्या पाहिजे, मुला विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक इंटरॅक्शन झाली पाहिजे दोघांमध्ये, पण आता होत नाही. हरकत नाही, दुधाची काय म्हणतात ते तहान ताकावर भागविणे असा एक प्रकारे पालकांनी याच्यात सहकार्य करायचं, विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत घ्यायची. बघा आपण बघू 2x + 14y = 20 and 21x - 14y = 49. याला काय करावं लागतं, ऍडिशन करावं लागतं. त्याचं ऍडिशन करायचं, नंबर नाही दिले तरी चालेल तुम्हाला, इथं नंबर द्या 1 or 2 चालतं, इथं गरज नाही. आणि मग 1 + 2 करा किंवा 3-4 केलं तरी चालतंय, ते आपापल्या इंटरेस्ट होईल. इथं अपोजिट साइन आहेत, कोएफिशियंट हे आणि याचा काय होईल लोप होईल. 2 व्हेरिएबलचं 1 व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करता आलं पाहिजे. 21 + 2x 23x = this is 60. 49 + 20 69. x = 69/23 पडायला पाहिजे. 23 is 3, x = 3. Therefore put in equation x = 3. put in equation 1 or 2. कुठे ठेवा, 1 मध्ये ठेवलं तरी चालतंय, 2 मध्ये ठेवलं. आता 1 तुम्हाला हे घ्यायला आपण, किंवा इथं put in equation 1 म्हणू नका, कोणतं x + 7y = काही फार फरक पडत नाही लक्षात. 3 + 7y = 10 कुठे ठेवलं तरी चालतं. 7y = 10 - 3 ह्याचं ट्रान्सफर झालं राईट साइडला. 3 उडी मारली तिकडे, बरोबर आहे, पक्षांतर केलं, ट्रान्सफर झाले, त्यावेळेस साइन चेंज होत असते. 7y = 10 - 3 = 7y = 7/7y = 1. Solution is x = 3 or y = 1. तुम्ही ह्या किमती याच्यात इंट्रोड्यूस करून बघू शकता की x ची व्हॅल्यू किंवा बघा LHS = RHS येते नाही, इज कॉल सोल्युशन. ह्या किमती ह्या इक्वेशन मध्ये ठेवल्यानंतर LHS = RHS होत असेल तर ते त्याचं सोल्युशन आहे असं म्हणलं जातंय, बरोबर आहे. तुम्ही पुढचं गणित घेऊ शकता, आपण तिसरं गणित घेऊ किंवा थोडंसं अवघड एखादं बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 6 नंबरचं गणित घेऊ आपण. 6 नंबरचं कसं हे 6 नंबरचं थोडंसं अवघड आहे, ते बघूत आपण. मी मुद्दाम मधले 2-3 सोपे ते सोडतो, तुम्ही करा ते घरी. नाही आलं तर मला विचारू शकता, कसं विचारायचं तुम्हाला नंतर सांगेन. 6 नंबरचं गणित बघूत आपण. 1/3x + y = 10/3. Our second equation is 2x + 1/4y = 11/4. लक्षात आलं असेल तुमच्या. थोडंसं फ्रॅक्शन मध्ये काय अपूर्णांकात आहे. आणि मग याचा छेद समान कसा करायचा, याच्या खाली पुढे म्हणजे डिनॉमिनेटरला कोण आहे 1 आहे, मग तिरका गुणाकार करा किंवा एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर घ्या, तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते का. प्रत्येक ईच टर्म मल्टिप्लाय बाय 3 किंवा छेद समान करा. 2 पद असं तर छेद समान करा. मग x + 3y / 3 कळालं का, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 1 ने 1 ला म्हणलं 3 1 3 आणि 3 जशा = 10/3. हे 3 काय होते कॅन्सल. काय कॅन्सल झाले, हे 3 इकडे भागिले डिनॉमिनेटरला इकडे आल्यानंतर ते न्यूमरेटरला जाते, म्हणून डायरेक्ट काढलं तरी चालतं. पण का काढलं हे कळणं गरजेचं आहे, त्याचं बी आन्सर काढलं म्हणून काढलं असं जमणार नाही.
x plus 3y equal to 10, equation number 1. Now second equation, याचा सुद्धा छेद समान करा, डिनॉमिनेटर सेम पाहिजे, सेम नाही तर याच्या खाली पुण्यामध्ये एक असतो, क्रॉस मल्टिप्लाय करा, 8x plus y upon 4 equal to 1 by 4, 11 by, sorry, 4 again cancel, 5 cancel, 4 is on denominator, it goes numerator, so 4 cancel, आपण डायरेक्ट कॅन्सल केलं तरी चालतंय, आणि इक्वेशन बिकम सिंपल इक्वेशन is 8x plus y equal to इक्वेशन नंबर 2. नाव दोन्ही इक्वेशन घ्या आणि शांत डोक्याने विचार करायचा, कोणाचा लोप करता येईल, सोपं आहे. And second equation is 8x plus y equal to 11, equation number 2. काय केलं म्हणजे लोप होईल, सोप्यात सोपं, कोणतंही चालतंय, असं काही नाही. काही म्हणतात याला 8 ने मल्टिप्लाय करू आणि सबट्रॅक्शन करावं लागेल, नुसतं 8 ने मल्टिप्लाय करून चालेल का, चालणार नाही. तर काही म्हणतात सर इथं 3 ने मल्टिप्लाय केलं चालेल का, चालतंय, कारण याच्या कोएफिशियंटनी याला गुणायचं असतं, याचा कोएफिशियंट कोण आहे, 1 आहे, वर गुणलं काय, एकनी कशाला गुणलं गुणाकार काय असतो, तोच असतो, त्यापेक्षा याला मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3 सोपं आहे, किंवा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 8 असंही चालेल, जे सोपं वाटेल ते तुम्ही करू, इझी वाटेल ते करा. मग अगेन राईट डाऊन x plus 3y equal to 10, सेकंड इक्वेशन 24x plus 3y equal to 33. Now subtract minus minus and minus. सबट्रॅक्शन काय करावं लागेल, असंच कॅन्सल होईल का, कोणताच व्हेरिएबल कॅन्सल होणार नाही, म्हणून आपल्याला इथं काय केलं म्हणजे कॅन्सल होईल एक व्हेरिएबल, तर इथं सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या पदाचे साइन बदलायचे, प्लसच्या जागी मायनस, इथं कोणतं नाही म्हणजे प्लस होतं, इथं मायनस, प्लस मायनस, तर प्लस मायनस. आता याची साइन हेच इथे डोक्यात घेतले पाहिजे आणि नियम लक्षात ठेवायचे, अपोजिट साइन हॅव सबट्रॅक्शन अँड सेम साइन अँड ऍडिशन. मल्टिप्लिकेशनचे नियम वेगळे, ऍडिशनचे नियम याचे मायनस मायनस प्लस, आपल्याला फार बेकार सवय लागलेली असते, कुठेही मायनस मायनस प्लस आहे का, नाही. ऍडिशनचे नियम वेगळे, मल्टिप्लिकेशनचे नियम वेगळे, जे ऍडिशनचे तेच सबट्रॅक्शनचे, जे मल्टिप्लिकेशनचे तेच डिव्हिजनचे भागाकाराचे, जे बेरजेचे तेच वजाबाकीचे गुणधर्म आहेत, जे गुणाकाराचे तेच भागाकाराचे. नीट याचं त्याला आणि त्याचं याला करू नका, गोंधळ आपल्या मनात निर्माण करू नका, हे सांगितले तरी पुन्हा याला सांगतो. आता 1 मधून 24 जातच नाही, 24 मधून 1 वजा करायचे, 24 minus 1, अपोजिट साइन आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस, अपोजिट साइन ऑफ सबट्रॅक्शन. आपल्याला अजून एक सवय, वरच्यातून खालची वजा, असं काय नाही, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 1 मधून 24 जाणारच नाही. असं होतंय कधी, माझ्याकडे 5 चॉकलेट आहेत आणि मी त्यातले 10 खाल्ले, असं होतच नाही. 10 चॉकलेट मधून 5 खाऊ शकतो आपण, तसं इथं एकातून 24 जातच नाही. आपल्याला फार बेकार सवय लागलेली की वरच्यातून खालची वजा करायची. इथं नियम आहे, मोठी संख्या 24 आहे, लहान संख्या 1 आहे, याचं सबट्रॅक्शन केलं त्याचं साइन द्यायचं, 24 मधून 1 मायनस करा, -23x, हे मात्र कट 10 आणि 1 व्हेरिएबल मध्ये रूपांतर. इथं 10 मधून 33 जातच नाही, 33 मधून 10 मायनस करा. ही एकदा आयडिया डोक्यात आली तर मॅथ येऊ शकतं, हे आपण नीट डोक्यात घेत नाहीत. आणि मग 33 मधून 10 करा, किती ते -23. समजत आहे का बघा, चिन्हांचा घोळ, तेच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय येत नाही का बाकी ऍडिशन येत नाही का, येते, पण घोळ कळत नाही नेमकं कोणतं साइन द्यावा, साइन चुकलं उत्तर चुकलं. आणि इथं मायनस इथं मायनस, आता मात्र मायनस मायनस प्लस होऊ शकते आणि मग हे ट्रान्सफर होते, x इक्वल टू 23 अपॉन 23 इक्वल टू 1. x इक्वल टू 1, x इक्वल टू 1, पुट इन इक्वेशन 1 और 2 कुठे ठेवा, 1 काय म्हणतं, x plus 3y इक्वल टू 10, 1 plus 3y इक्वल टू 10, 1 ला ट्रान्सफर करा, इकडे ऍडिशन आहे, तिकडे झाल्यानंतर काय होते, सबट्रॅक्शन, 3y 10 minus 1, 3y इक्वल टू 9, y इक्वल टू 9 by 3, y इक्वल टू 3. सोल्युशन इज 1,3. असं लिहिलं तरी चालतंय, समजायले का.
अशा पद्धतीचे जर तुम्हाला डेसिमल मध्ये आलं तरी तुम्हाला त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे, फ्रॅक्शन मध्ये आलं तरी तुम्हाला रूपांतर, यासाठी बेस पक्का असणं गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणं, आपोआप आयडिया यायला लागतात. आयडिया यायच्यात आपल्याला, ते येतात. 1 आणि 2 गणिताने आयडिया येत नसतात, लक्षात घ्या. नंबर ऑफ प्रॉब्लेम सोडवा, प्रयत्न करा, मेहनती बनलं पाहिजे. त्या दृष्टीने हे प्रयत्न करायचे आहेत, बरोबर आहे. आता अजून एक गणित घेऊ, थोडासा वेगळा प्रकार, यावर्षी तुमच्यासाठी तो नवीन आहे, थोडासा त्यातलाच आहे. तर आकडे जर मोठाले आले, नंबर्स मोठाले आले, तर मग काय करायचं, इथे मल्टिप्लिकेशन करत बघायचं. अजून एक गणित घेतो, 7 नंबरचा प्रॉब्लेम घेतो आणि तो थोडा वेगळा आणि परीक्षे दृष्टी फार महत्वाचा आहे. 3 मार्काला परीक्षेत विचारला जातो आणि सोपा आहे, फक्त नीट लक्ष द्या. नंबर 7th प्रॉब्लेम इन प्रॅक्टिस सेट 1.1. 99x plus 101y is equal to 499. Give equation number 1. And second equation is 101x plus 99y is equal to 501. Equation number 2. See here, 99x plus 101y equal to 499. Equation number 1. Second equation is 101x plus 99y equal to 501. तुम्ही ऑब्झर्व केला असं ह्या गणिताकडे, तर निरीक्षण आपलं फार चांगलं असणं गरजेचं आहे. निरीक्षणच नाही मग काय अवघडच आहे. किती मोठे आकडे, आता 99 ने 101 ला गुणायचं आणि 101 ने 99 ला गुणायचं का, किती मोठा गुणाकार आहे, त्रासदायक. पण तुमच्या अजून एक लक्षात घेता, x चा कोएफिशियंट 99 तोच y चा, इथं क्रॉस मध्ये दोघांचे सारखे आपल्या लक्षात. जेव्हा असे आकडे मोठाले येतात आणि असं मल्टिप्लिकेशन करायला अवघड जात आहे, वेळ लागेल, चुकायची खूप शक्यता असते, त्यावेळेस काय करायचे लक्षात घ्या. अशी जेव्हा येतात तेव्हा काय करायचं, ह्या दोन्ही इक्वेशनचं एकदा ऍडिशन करायचं आणि एकदा काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. बघ नीट समजून घ्या, येतं 3 मार्काला गणित येतं परीक्षेमध्ये. मग 101 plus 99x is how much, 200x plus 200y is equal to 1000. आणि मग डिवाइड each term by 200. सिंपल करा, रिड्यूस करा. 200 ने याला डिवाइड करा, 200 200 and 200 आणि 200 कॅन्सल, 200 कॅन्सल, 200 into 5 1000. x plus y equal to 5. इक्वेशन नंबर 3 सिंपल फॉर्म आला. आल्सो पुन्हा अजून एकदा तेच इक्वेशन डबल रिपीट करा. 99x plus 101y is equal to 499. Equation number 1. And 101x plus 99y is equal to 501. Equation number 2. आता यांचं सबट्रॅक्शन करा, 1 minus 2. आणि मग सबट्रॅक्शन करत असताना मी सांगितलं होतं, खालच्या पदाचे साइन बदलावे लागतील. हे प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस होईल, लक्षात घ्या. आणि मग शांत डोक्याने काम करा. गडबड केली की चुकलं, घोटाळा. 99x मधून 101 जातच नाही, 101 मधून 90 जात, पण अपोजिट साइन हॅव सबट्रॅक्शन आणि -2x होते, प्लस 2y इज इक्वल टू -2. नीट बघा, गडबड होते नाही, शांत डोक्याने. सायकल सारखं आहे, नवीन सायकल येत नाही तर दमाने चालवायचं. एकदा जर चांगली गेली मग स्पीड घ्यायची. आपण काय करतो, पहिल्यांदाच गडबडतो, मग ऍक्सिडेंट होतो. असं होत यायचं नाही आपल्याला. काय पटकन 2s आकडे चुकीचे, चिन्ह चुकलं, तुम्हाला येते बघा बाकी, पण चिन्ह काय द्यावं ते कळत नाही. याला सुद्धा डिवाइड करून घ्या, each term by 2 and then 2 to cancel, 2 to cancel, 2 to cancel. Equation become second equation is -x, साइन सोडायचं नाही, -x plus y is equal to -1. Give equation number 4. See here again, -x साइन सोडू नका, प्लस y -1. आता 4 खाली 3 मांडलं तरी चालतंय, 3 खाली 4 मांडा, त्याने काही फरक उत्तरात बदल होणार नाही. राईट डाऊन 3. आता एकदम इझी गणित झाले, सगळ्या लेण्यासारखे. x plus y
प्लस वाय इक्वल टू 5 इक्वेशन नंबर 3. आता तुमच्या लक्षात आलं असं ऍडिशन करा x x कटते 2y इक्वल टू 4 y इक्वल टू 4 बाय 2 y इक्वल टू 2 पुट इन 3 or 4 1 आणि 2 मध्ये ठेवलं तरी चालतंय पण विनाकारण अवघड आकडे सोप्यात ठेवा पुट इन सोपं 4 इक्वेशन आहेत 1 2 3 4 विनाकारण एक मध्ये ठेवायचं का नाही सोप्यात ठेवले आणि मग y इक्वल टू पुट इन 3 x प्लस y इक्वल टू 5 x प्लस 2 इक्वल टू 5 x इक्वल टू 5 मायनस 2 x इक्वल टू 3 सोल्युशन राईट डाउन पहिल्यांदा x ची व्हॅल्यू घ्यायची x इक्वल टू 3 and y इक्वल टू 2 नवीन पद्धतीचं गणित आहे याला कोणती पद्धत म्हणजे एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन कधी करायचं हे सोप्या गणितात करायचं नाही आकडे मोठे असतील 1000 मध्ये असतील 100 मध्ये असतील क्लिष्ट आकडे असतील तेव्हा ही मेथड एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन वापरायची कधी क्रॉस जर सारखे असतील एक सोपी पद्धत आहे थोडीशी मोठी आहे पण सोपी लक्षात आलं असं जे गणित आहे आठवण तुम्ही ते घरी बघा जमतंय का नाहीतर मी समजून सांगेन तुम्हाला इथं आपण थोडं थांबू या इक्वेशन वर तुम्हाला मी 40 प्रॉब्लेम देणार आहे मग ते सोडवायचे थोडं आपल्या मैत्रिणींवर डिस्कस करू शकतात पालकांचं सहकार्य घेऊ शकतात इतक्या नाही आलं तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप ओपन होईल सध्या ऍडमिन साठीच आहे तो ओपन होईल त्यावर तुम्हाला कोणता क्वेश्चन नाही आला तो मला तुम्ही विचारू शकतात मी त्याचं सोल्युशन देईन जिथं कुठं अडचण आली किंवा तुम्ही तर टाकू शकता सर मला इथं कुठं सर चुकलंय मी लगेच त्याचं उत्तर देईन 40 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देणार आहे तुम्ही ते करायचं ओके थँक्यू धन्यवाद